हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोलीवाडचा नाखवा. तर उद्या वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 8 आणि आमचा भूमिपुत्रांचा म्हणजेच कोली आग्र्यांचा सण. तर गाईज, नारळी पौर्णिमा म्हणजे आमच्या भूमिपुत्रांचा मोठा सण असतो. तो सण आम्ही सागर देवतेची पूजा करतो नाखवा. आणि तेव्हाच आपली होरी जी छोटीशी नौका आहे ती आपण समुद्रात म्हणजे सागरात सोडली जाते आणि मच्छीमारीला त्या दिवसापासून सुरुवात होते. आणि मग आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर आपण मच्छी ताजी ताजी खात असतो. तर गाईज, नारळी पौर्णिमा सण आमच्या देखील आम्ही कोलीवाड्यात साजरा करतो. तर गाईज, शिवनगर कोलीवाड्यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात, मोठ्या जल्लोषात आणि पूर्ण हौशे मौजेत आम्ही सण हा साजरा करत असतो. तर गाईज, त्यातलाच एक भाग आहे. तर आम्ही नारळी पौर्णिमेनिमित्त जे सणानिमित्त आम्ही जो कलाकुसर आहे आमची बोटीची, ते आपण पाहू शकता. तर गाई जी पूर्ण कलाकुसर आहे ना, ती आमच्या कोलीवाड्यातीलच एक कलाकार आहेत, रोहिदास जगन्नाथ कोली यांनी ही केलेली आहे. आणि ती दरवर्षीप्रमाणे ते करत असतात, काही ना काही कलाकुसर करत असतात शोपीस म्हणून. तर गाईज, हे पूर्ण पेंटिंगचं काम आपल्याकडे असते, दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे आलेलं आहे. तर आपण या बोटीला लगेचच आपण पेंटिंगला सुरुवात करणार आहोत. तर गाईज, बघा आपली पण कला आता पाहू शकता. अप्रतिम प्रकारची अशी बोट केलेली आहे रोहिदास नाखवाने. पाहू शकता आपण, हे पूर्ण रॅलीमध्ये असेल शोपीस म्हणून. तरी यावर्षी गाईज थोडी छोटी प्रमाणात आहे. तर चला गाईज, आता वेळ न घालवता लगेच आपण हिला पेंटिंग करूया. आणि पूर्ण पेंटिंग आपण कसा वर्क आहे तो निश्चिंत सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाखवा. तर गाईज, आपण सर्वात प्रथम बोटीला येलो शेड मारत आहोत, कारण तो आपल्या समाजाचा कलर आहे आणि आपल्या देवाचा म्हणजेच खंडेरायाचा कलर आहे. तो बोटीला लावणं गरजेचं आहे. तसेच आपण दुसऱ्या बाजूने देखील येलो शेड लावण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहू शकता गाईज, पूर्ण येलो शेडचा आता वापर होत आहे बोटीवर. तसेच आपण बोटीच्या मागच्या बाजूला देखील पिवळा पट्टा मारलेला आहे. तर गाईज, पूर्ण बोटीला पिवळा पट्टा मारून झालेला आहे आणि लगेचच आपण डायव्हरची जी कॅबिन आहे तिला देखील आपण पिवळा शेड आता मारत आहोत. तर गाईज, सांगायचं झालं तर ही जी आपली पेंटिंग आहे ती कुठल्याही प्रकारची मशिनीने किंवा कुठल्याही प्रकारच्या गनने दिलेली नाही आहे. तर ती पूर्ण आपली हस्तकला आहे. तर ती आपण हस्तकला जोपासण्याचा आपण कटोकट प्रयत्न करत आहोत. तर आणि हस्तकला जी कलाकृती आहे ती जोपासण्याची कालाची गरज आहे असं मी मानतो. तर गाईज, फायनली डायव्हर कॅबिन देखील आपली पेंटिंग झालेली आहे आणि लगेच आपण तिला सुकण्यासाठी साईडला ठेवत आहोत.
तर गाईज बोटीचा जो पहिला माला आहे त्याला आपण ऑरेंज म्हणजेच भगवा सेप देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर गाईज बोटीचं जे डायव्हर कॅबिन आहे पहिला माला त्याचा ऑरेंज जो सेट आहे तो पूर्ण झालेला आहे आता. तर गाईज आपण लगेच आता बोटीला जो पिवळा सेट मारलेला आहे त्याच्या खाली लगेच आपण ऑरेंज सेटचा आता पूर्ण पट्टा मारणार आहोत. आणि आता आपण बोटीच्या खालच्या बाजूला जो पाण्याचा कलर ब्लू आहे तो ब्लू कलरचा आता आपण पट्टा मारत आहोत. कॅबिनची जी वरची रेलिंग आहे ती रेलिंग आता पेंट होत आहे. तर गाईज आता आपण जी बोटीची नाल आहे जो वरचा नालाचा जो भाग आहे त्याला आपण आता पेंट करत आहोत. गाईज आता मचुआ पूर्ण फर्स्ट त्याचा झालेला आहे कोट. तर गाईज आता तो सुकत आहे आणि आता आम्ही पण जरा पोटोबा जेवत आहोत. तर जेवल्यानंतर आपण भेटूया. तर गाईज कंटिन्यू राहा.
गाईज टायर थोडेच आहेत, 1 2 3 4 5 8. हां, आता युगान बोलतो बघा, हे दाखव जरा आहे ना, युगानला दाखव. हां, काय 5 आहेत. गाईज थोडीशी डिझायनिंग देत आहोत आता आपण. गाईज आम्हा सर्वांचं रक्षण करणाऱ्या सागर देवतेचे म्हणजेच कुलस्वामिनीचे आमच्या आई एकविरीचे नाव आता आम्ही टाकत आहोत. गाईज दुसऱ्या साईडला आमचे रक्षण करते मार्तंड मल्हारीचं नाव आम्ही, आमच्या कुलदेवताचं नाव आम्ही टाकत आहोत. आणि गाईज लगेच आपण बोटीच्या साईड पट्ट्याला रेड कलरचा पट्टा आपण देत आहोत.
तर गाईज फायनली आपल्या बोटीचं पेंटिंग झालेली आहे. गाईज पूर्ण आपण व्हिडिओ बघितलेली आहे. फायनली आपली बोटीची पेंटिंग देखील झालेली आहे, आपण पाहू शकला. तर गाईज अशा प्रकारची कलाकुसर आहे. आणि कशी वाटली तुम्हाला या व्लॉगमध्ये आमच्या हँड पेंटिंग याबद्दल निश्चिंत सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.